आणि लक्ष्याने प्रोड्युसरला फोन केला, हॅलो मी येऊ शकत नाही. तो घाबरला प्रोड्युसर, नाही 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 आराम करा आराम करा. आणि कट टू आम्ही मॅचला गेलो आणि टीव्हीवर लक्ष्मण बेर्डे ओरडताना दिसला, तिकडे फोन मारली वगैरे. म्हणजे आर्टिस्ट लोकांना क्रिकेटचं असतं ना, तेवढंच क्रिकेटरना आर्टिस्टचं पण. आणि प्रत्येकाचा प्रश्न असायचा की तुम्ही हे सगळं पाठ कसं करता. गडकरीला तर 2 रुपये तिकीट येतं बाल्कनीतलं शेवटच्या मागचं. तिथे अक्षरशः म्हणजे एखादं नाटक चालत नसेल पण AC मध्ये झोपायला म्हणून लोक यायचे. हल्ली ते पालक सुद्धा असे कोणी साधे कोच वगैरे त्यांच्याकडे येतात आणि काय सांगतात माहिती आहे, किती पैसे घ्या पण पोरगा IPL खेळला पाहिजे. मडगावला असं आहे की सगळ्या नाटकाला धसकाच घेतलाय, तिकडे लोक हसत नाहीत. पण ते पण कसं आहे सांगतो, हसत नाही म्हणजे आपण जे खळखळून असतो तसं नाही. तिथे म्हणजे हे म्हणजे सॉलिड हसला. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज आमचे विशेष पाहुणे आहेत विनय येडेकर. नमस्कार. हे बघ, तू मोगल लेन माहीम शिवाजी पार्क, मी गिरगाव खोताची वाडी. ओके. आणि तुला या दोन्हीची वैशिष्ट्य माहिती आहे. एक तर क्रिकेट, यस, सिनेमा, साहित्य, संगीत, कट्टा म्हणजे गप्पा, नाटक म्हणजे हे जे सगळं आहे आपलं मराठी संस्कृतीची पाळेमुळे किंवा वैशिष्ट्य, हा 2 विभाग आहेत. आणि बाकी मग पार्ला डोंबिवली अशी आपण घेऊ शकतो. पण आपण ह्या वातावरणामध्ये वाढलो. बरोबर 50 वर्षापूर्वी 1975 23 जानेवारी आणि 24 जानेवारी अशा 2 लागोपाठच्या दिवशी 2 महत्वाच्या गोष्टी घडल्या. पहिली मी 23 जानेवारीची सांगतो. 23 जानेवारी मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियमचं उद्घाटन झालं. क्लाइव्ह लाईट कॅप्टन होता वेस्ट इंडिजचा, बरोबर आहे. हो. आणि ती जी मालिका होती ती मालिका होती 5 कसोटी सामने होते. 2 पहिले वेस्ट इंडिज जिंकली, 2 आपण जिंकलो. आणि वानखेडेचा सामना होता 6 दिवसाचा, हे तुझ्या लक्षात असेल. 24 जानेवारीला काय घडलं, यश चोप्रा दिग्दर्शित दीवार सिनेमा रिलीज झाला. त्याला आता 50 वर्ष होतील. मिनर्वा मेन थिएटर होतं. पण वानखेडे हे विशेष. अजित वाडेकर, आपले कर्णधार मनसूर अली खान पतोडी वगैरे, हे सगळं तो काळ आपला आहे. म्हणजे तुझ्या वानखेडे स्टेडियम बद्दलच्या विशेष आठवणी आहे. नंबर 1 म्हणजे तू त्या मैदानावर खेळलेला आहेस. आणि थोडंफार म्हणजे आय एम नॉट शुअर, पण मला तरी असं वाटतं की ती मॅच बहुतेक अजित वाडेकरची बेनिफिट मॅच म्हणून त्याच्या पाठोपाठ बेनिफिट झाली ना वानखेडेवर. कारण ती बघायला मी होतो. कारण असं आहे की अजित वाडेकर माझे काका. अच्छा. म्हणजे दरवेळी आता लहानपणापासून मी हा प्रश्नाचं उत्तर देत दमलोय, काका कसा, ते वाडेकर तू येडेकर वगैरे. तर अजित वाडेकर हे माझ्या वडिलांचे सख्खे मावस भाऊ, तसा तो माझा काका. म्हणजे असं. तर त्यामुळे ते तेव्हापासून माझे वडील क्रिकेट खेळायचे, भाऊ क्रिकेट खेळायचे, त्यामुळे घरात क्रिकेट होतं. आणि परत अजित वाडेकर म्हणजे असं घरात क्रिकेट होतंच. आणि त्यामुळे तेव्हा वानखेडेवर बघितलेली मॅच, आणि ती पण अगदी म्हणजे तेव्हा ड्रेसिंग रूम आठवते ना, खालीच असं ते प्लेयर बसायचं साईडला, मागे ड्रेसिंग रूम होती. तर तिथे आमची बसायची सोय केलेली होती लहान असताना. त्यामुळे अगदी जवळनच सगळ्यांना बघितले. म्हणजे कालीचरण, लॉईड, विव रिचर्ड्स वगैरे सगळे. आणि हो, गिब्स होता. आणि आपले प्लेयर अँडी रॉबर्ट्स होता. आणि त्यावेळीची एक चांगली आठवण म्हणजे अशी, तेव्हाही मी बालमोहन शाळेत क्रिकेट खेळायचो. आणि आमची ससानियनवर मॅच होती आझाद मैदानला. आणि ससानियनला लागून एक छोटं ती पाऊलवाट रस्ता आणि बॉम्बे जिमखाना. तर त्यावेळी काहीतरी वानखेडे नवीन होतं वगैरे. तर प्रॅक्टिस करायला वेस्ट इंडिजची टीम बॉम्बे जिमखान्यावर आली होती. त्यामुळे ते जवळून बघता. आणि तेव्हा आठवते म्हणजे गिब्सनी बॉक्समधून नवीन बॉल असा काढला, आणि तो नवीन बॉलनी त्यांनी एवढे तो हातभर वळवत होता. म्हणजे नवीन बॉलवर जे डिफिकल्ट, म्हणजे जो खराच जो लाईक म्हणजे प्रसन्न गिब्स पण त्या दर्जाचा स्पिनर्स होता. तेव्हा आम्ही म्हणजे लहानपण वेडे झालो होतो की नवीन बॉल कसा एवढा वळवतो, कारण इट्स व्हेरी डिफिकल्ट. पण आता ते गेलंच सगळं. म्हणजे पण तुझ्या वानखेडे तू खेळलाय. हो, वानखेडे म्हणजे सिलेक्शन पण कूचबिहार ट्रॉफीचं वानखेडेवरतीच झालं. वासू परांजपे वगैरे त्यावेळी
मी सिलेक्टर्स होते हा. तिथे ते झालं. आणि सर्वात चांगली आठवण म्हणजे वानखेडेवर रुईया आणि पोद्दारची मॅच होती आणि मी रुईया कॉलेजचा कॅप्टन होतो. अच्छा. हा. आणि त्यावेळी माझ्या अंडर चंद्रकांत पंडित, लालचंद राजपूत, सुभाष क्षीरसागर अशी टीम होती. अच्छा. हा. अपोनंट मध्ये पोद्दारला शिशिर हातंगडी वॉज अ कॅप्टन आणि होशीदार कॉन्ट्रॅक्टर, नडी कॉन्ट्रॅक्टरचा मुलगा वगैरे असं ती चांगली टीम होती आणि व्हेरी स्ट्रॉंग टीम. पण त्यांना आम्ही मारले होते आणि वानखेड्यावर ते चेस केला होता आम्ही स्कोर त्यांचा. त्यांनी काहीतरी 358 वगैरे केला होता. तो चेस केला होता आणि त्यात मी 148 केले होते चेस करताना. म्हणजे वानखेडे अतिशय असं जवळचं असं स्टेडियम आहे. म्हणजे एवढ्या मॅचेस तिकडे बघितल्या आहेत आणि स्वतः मी तिकडे 100 केले. म्हणजे फार थोड्या लोकांना म्हणजे ऍक्टर म्हणून सगळं माहिती आहे, पण क्रिकेटर म्हणून महाराष्ट्रात जास्त लोकांना आता हळूहळू थोडं थोडं लोकांना माहिती आहे की सचिन मित्र आहे, हा मित्र आहे, गावस्कर, दिलीप. पण त्याच्या मागचं कारण हे आहे की स्वतः मी खेळलोय क्रिकेट. म्हणजे अशी नुसती ओळख वगैरे असं काही नाही. आणि परत त्या लोकांना तो ऍज अ क्रिकेटर म्हणून रिस्पेक्ट आहे, कारण त्यावेळी चांगल्या क्लासचं क्रिकेट मी खेळलो. त्यामुळे म्हणजे कूचबिहार खेळलो, युनिव्हर्सिटी खेळलो, रुईयाला कॅप्टन होतो. आम्ही फायनल, इंटर कॉलेजिएट फायनल मारली रुईयानी. आणि मोहम्मद अझरुद्दीनशी वगैरे म्हणजे ते युनिव्हर्सिटीला वगैरे मोहम्मद अझरुद्दीन खेळलो. आणि त्यानंतर काही वर्षांनी मी स्टेट बँकला लागलो. त्यावेळी स्टेट बँकेच्या मॅच, आमच्या ऑल ओव्हर इंडिया स्टेट बँकेच्या मॅचेस असायच्या. त्यात मोहम्मद अझरुद्दीन वगैरे असे आम्ही एकमेकाविरुद्ध खेळलो, युनिव्हर्सिटीला खेळलो. आणि नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया ऑल इंडियाची एक टीम असायची, त्यात अझर वगैरे त्यांच्याबरोबर खेळलो एकत्र. असं सगळं आहे. पण आता हे 50 वर्षामधलं तुझ्या काय आठवणी, म्हणजे नंतर तू अभिनेता म्हणून म्हणजे प्रेक्षक म्हणून बघितलेले आहेत, त्याच्या काय आठवणी? त्याच्या आठवणी म्हणजे तुम्हाला सांगतो, जशी क्रिकेटची टीम होती तशी आमची टीम होती. अच्छा. मॅचला बघायला जाणाऱ्यांची. आणि कोण असतील ह्या टीम मध्ये? लक्ष्मण बेर्डे, लक्ष्मण बेर्डे, सुधीर जोशी, रमेश भाटकर, अविनाश खर्शीकर, ही आमची टीम फिक्स होती. म्हणजे मॅच बोलल्यावर असं, म्हणजे असं असायचं. लक्ष्मण बेर्डे त्यावेळी खूपच बिझी होते. तर एक दिवस मला बोललो, विनय उद्या मॅच आहे, काय करू? बोलला काहीतरी आयडिया करतो, माझं डबिंग आहे उद्या. ते मी त्यांना सांगतो. आणि लक्ष्यानी प्रोड्युसरला फोन केला, हॅलो मी येऊ शकत नाही. तो घाबरला प्रोड्युसर, नाही 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 आराम करा आराम करा. आणि कट टू आम्ही मॅचला गेलो आणि टीव्हीवर लक्ष्मण बेर्डे ओरडताना दिसला, तिकडे फोन मारली वगैरे. तेव्हा त्या प्रोड्युसरने, अरे काय रे तुला टीव्हीवर बघलं ओरडत होता? हा, तेव्हा जरा तिकडे गेल्यावर सुटला होता आवाज. आणि नंतर मला कळलं ना तुम्हाला आता, म्हणजे त्याला भयंकर आवड होती लक्ष्मण बेर्डे क्रिकेटची. त्यामुळे तो म्हणजे कधी कधी त्यावेळी मोबाईल वगैरे नव्हते, तर लँडलाईन होतं. तर घरी फोन करायचा, मी घरी नसलो तर माझे वडील पण आधी क्रिकेट, तर वडिलांबरोबर डिस्कस करायचं, काय वाटतं तुम्हाला, काय करतो हा, किंवा चिडून वगैरे, हा काय बॉलिंग टाकतो बघितलं ना काय वगैरे, असं वगैरे. म्हणजे पण भयंकर इंटरेस्ट होते. इव्हन रमेश भाटकर, म्हणजे रमेश भाटकरनी आधी ह्या सगळ्यांचं शिवाजी पार्कला, कारण आधी तो कीर्ती कॉलेजच्या इकडे जायचा, त्यामुळे शिवाजी स्वतः तो चांगला उत्तम खो खो पटू होता, त्यामुळे ते शिवाजी पार्क मध्येच असायचं वास्तव. आणि रमाकांत देसाई, अजित वाडेकर वगैरे हे त्याचे हिरो होते सगळे रमेशचे. आणि परत नुसतं माहिती नव्हतं, प्रत्येकाचे स्कोर काय वगैरे त्याला पाठ असायचं. त्या मॅचला त्यांनी असं केलं होतं, ह्या मॅचला एवढं, म्हणजे जस्ट बघायची म्हणून असं नाही, भयंकर इंटरेस्ट होता रमेशला पण. अविनाशला सुद्धा, अविनाश काही गोष्टी सांगायचा ना, सुधीरला पण, या सगळ्यांना क्रिकेट, शिवाजी पार्क ना एरिया, म्हणजे क्रिकेट रक्तातच असतं तसं आहे. त्यामुळे सुधीर जोशी आम्ही सगळे. एका मॅचला प्रशांत नामले पण होता आमच्या, असं वगैरे सगळं. पण मग हे किती वर्ष टीम जमली होती? हे आम्ही जवळजवळ माझ्या मते तरी, कारण त्या काळात एवढ्या मॅचेस व्हायच्या नाही, आता जे काही चाललंय ते जवळ आता जवळजवळ रोज मॅच असते असं चाललंय. पण त्यावेळी ज्या मॅचेस, पण आम्ही वर्षातून 1 किंवा 2 मॅच वानखेडेवर बघायचो. हे निदान आम्ही असं 12-15 वर्ष तरी केलं अगदी जाऊन, कारण कधी कधी तर एखाद दुसरं वर्ष नसायचीच मॅच. कारण आपण समजा ऑस्ट्रेलियात असेल तर आपण ऑस्ट्रेलियाला जायचो, आपल्याकडे मॅच, सीझनचा टाइम तोच आहे साधारण ऑक्टोबर ते जानेवारी. आणि आमची टीम एवढी तिथे पण फेमस झाली होती, कारण बाकी क्रिकेटर पण मॅचेस बघायला सिनियर असायचे, गावस्कर, संदीप पाटील, करशन घावरी, ते पण एखाद दुसरा दिसला, हे तुमची टीम कुठे विचारायचा. मग आम्ही सांगायला नाही येत आहेत वगैरे. आणि मग कधी कधी आम्ही सगळे एकत्र बसून मॅच बघायचो. कधी कधी विश्वनाथ
पण असायचे जी आर विश्वनाथ, मोहिंदर, अमरनाथ वगैरे ते इकडे आलेले असं मॅच बघायला, असे आम्ही एकत्र. आणि त्यावेळी सर्वांना एक तर लक्ष्मण फेमस, पण सर्वांना जास्त कौतुक तर रमेशचं, कारण रमेशचं त्यावेळी हॅलो इन्स्पेक्टर, कमांडर वगैरे चालू होते, घराघरात पोहोचले आणि सगळ्या क्रिकेटरना पण. आणि एक तुम्हाला एक चांगला म्हणजे मुद्दा असा सांगतो की जेवढं म्हणजे आर्टिस्ट लोकांना क्रिकेटचं असतं ना, तेवढंच क्रिकेटरना आर्टिस्टचं पण. आणि प्रत्येकाचा प्रश्न असायचा की तुम्ही हे सगळं पाठ कसं करता. अगदी म्हणजे गावस्कर, संदीप पाटील, वेंगसरकर यांचा आवर्जून हा प्रश्न असायचा. आणि रमेश सगळ्यांचा भयंकर लाडका होता. म्हणजे रमेश दिसला तरी अख्खं स्टेडियम कमांडर कमांडर असं बोलायचे. आणि सचिन तेंडुलकरच्या भेटीच्या आठवणी. सचिनचं म्हणजे कसं सांगतो, सचिनचा भाऊ अजित तेंडुलकर ऍक्च्युली तो माझ्या टीम मध्ये होता. म्हणजे अजित आणि मी जास्त, कारण सचिन खूपच लहान होता त्यामुळे अजित माझ्या टीम मध्ये होता. आणि अजित आणि माझं चांगलं होतं, कारण अजित दॅट टाइम बेबी ऑफ द टीम होता. म्हणजे सर्वात लहान आमच्यामध्ये अजित होता त्यावेळी. तर त्यामुळे हळूहळू आणि मग नंतर म्हणजे सचिन खेळायला लागला तेव्हा तो किती लहान हो, पण त्याच्यामुळे मॅचेस बिचेस आम्ही बघायला जायचो. एक जस्ट त्याला कंपनी म्हणजे पुण्याला असेल, इकडे असेल, जिथे कुठे मॅच असेल आम्ही जायचो बघायला. असं ते सचिनची पण मैत्री झाली. आणि सचिन आणि विनोदचं सर्वात आवडतं काय असेल, जेव्हा वेळ जात नसेल मराठी चित्रपटाच्या कॅसेट आणून बघायचं. त्यावेळी त्या व्हिडिओ कॅसेट्स असायच्या. म्हणजे सचिननीच अशी बनवाबनवी वगैरे 15-20 वेळा बघितलं किंवा जास्तच वेळा. विनोद कांबळीनी पण. ऍट द सेम टाइम सचिननी गेला माधव कोणीकडे 3दा बघितलंय नाटक. विनोदनी पण बघितलंय, विनोदनी 2दा बघितलंय, पण सचिननी 3दा बघितलंय गेला माधव कोणीकडे. तू आता तर तुझं करिअरचं आपण बघितलं तर तू फार फार कमी फिल्म केलेलं दिसतो. त्याचं काही कारण आहे का? कारण असं आहे, तुम्हाला सांगतो, मराठी माणूस हो आपण, काय पहिलं काय बोलतो की पैसे किंवा काय, आणि जबाबदारी होती. म्हणजे माझं ऍक्च्युली तू क्रिकेटर न बनता, म्हणजे खरं आता एवढं तू क्रिकेटर, पण तू असं म्हणजे मला वाटतं भावाचं काय इन्सिडन्स एक असा झाला की म्हणजे जेव्हा अगदी फॉर्म मध्ये होतो मी, अगदी चांगलं म्हणजे प्रोबेबल्स वगैरे मुंबई वगैरे तसं होतं. आणि त्याच वेळी माझ्या मोठ्या भावाचं स्कूटर ऍक्सिडेंट मध्ये निधन झालं. आणि तेव्हा असं झालं होतं की वडील रिटायर्ड झालेले, परत भाऊ, बहीण, वहिनी माझी भावाची बायको, त्याची 3 वर्षाची मुलगी आणि 6 महिन्याचा मुलगा, आणि आई बाबा, असं ती सगळी जबाबदारी अचानक एका क्षणात माझ्यावर पडली. आणि त्यावेळी असं झालं की स्टेट बँकेत क्रिकेटर घेत होते, म्हणून मग लगेच नोकरी घेतली की काही घर चालवायला पाहिजे ना, नोकरी घेतली. आणि असं झालं की 3 दिवसात रूल आला, एम्प्लॉईज आर नॉट एलिजिबल फॉर युनिव्हर्सिटी आणि इंटर कॉलेज. आणि तो रूल 1 वर्षात राहिला आणि 1 वर्षाची गॅप पडली. आणि 1 वर्षाची गॅप म्हणजे आमच्या वेळी कसं होतं की अंडर-19 खेळलं, मग युनिव्हर्सिटी, अंडर-22 ह्या खेळल्याशिवाय रणजी ट्रॉफीत घ्यायचे नाही की त्याच्यानंतर. पण त्याच्यानंतर सचिन विनोदी जे वय बदललं, म्हणजे 22 म्हणजे ओव्हर एज असं झालंय. सचिन विनोदी 13व्या वर्षी मुंबईला हे केलं पदार्पण दोघांनी, बरोबर आहे. 14.5 वर्षाचा असताना टेस्ट खेळला. म्हणजे ते आता एजच बदलून गेलं. म्हणून तर आता बघा ना, अंडर-13 आता 14 वर्षाची मुलींनी 300 केले मुली मुंबई टीम मध्ये. तर तेच सगळं, पण त्यावेळी तसं होतं एज. आणि मग त्यावेळी विजय केंकरेंनी सहज विचारलं, कारण मी आधी बालनट म्हणून काय काय कामं केली होती, किंवा शाळेत एक आमचे लोकमान्य शाळा होती, नंतर मी क्रिकेटसाठी बालमोहन मध्ये गेलो. पण कुमार कला केंद्र नावाची एक लहान मुलां म्हणजे शाळेसाठी एक स्पर्धा असायची नाटकाची, तर त्यात दरवर्षी मी भाग घ्यायचो. दरवर्षी मला बक्षीस मिळायचं. म्हणजे एका वर्षी असं झालं की बक्षीस नाही मिळालं, पण ते आमचं नाटक पहिल्या 3 ह्याच्यात होतं. ते 3ही प्रयोग एकांकिकाचे त्या दिवशी शेवटच्या दिवशी असायचे. आणि ते बघायला शंकर घाणेकर आले होते. आणि शंकर घाणेकरांनी म्हणजे त्यांनी बघितलं की, कारण ती परीक्षकांनी डिक्लेअर केलेली होती, शंकर घाणेकरांनी विशेष अभिनयाचं प्राईज मला दिलं स्वतःहून आपण वगैरे. म्हणजे त्यांनी माझं कौतुक केलं, मला अतिशय याचा अभिनय आवडला. असं ते सगळं झालं. आणि मग म्हणून त्यांनी विजय केंकरेंनी विचारलं की एक नाटक आहे, असं छोटा रोल आहे, पण मस्त आहे, करशील का टाइमपास म्हणून. करतो टाइमपास म्हणून. आणि ते गोवा हिंदूचं होतं असोसिएशनचं, हा 13वा नावाचं नाटक. तिकडे 8 का 10 मिनिटाचा रोल होता इन्स्पेक्टर, आणि तो रोल हिट झाला 8 का 10 मिनिटाचा. लगेचच हसत खेळत
अशोक सराफ 14 वर्षांनी रंगभूमीवर काम करत होते. म्हणजे ती लोकांना उत्सुकता होती म्हणजे बघायला अशोक सराफला. पण लकीली त्यात माझा चांगला रोल. आणि डेफिनेटली थँक्स टू अशोक सराफ. कारण कसं आहे त्यांचं स्वतःचं मत असं की नाटक असो किंवा काही हा कधी एक खांबी तंबू नसतो, टीमवर्क. आणि कॉमेडीला तर गिव्ह अँड टेक इज मोर इम्पॉर्टंट. जसं मेहमूदनी सांगितलेला किस्सा, मेहमूद आणि ओम प्रकाशचा तो किस्सा की प्यार किए जा, हा ते स्टोरी सांगतो असं वगैरे. तर सगळे बोलले मेहमूदला काय काम केलंय वगैरे. त्याला मैंने कुछ नहीं किया, अगर वो रिएक्ट नहीं करते तो वो सीन में दम ही नाही था, पडला असता सीन. ते असं ते गिव्ह अँड टेक असतं. आणि तसं म्हणजे तेवढा स्वतःहून मला स्कोप दिला अशोक सराफांनी. त्यामुळे माझा रोल चांगला झाला. आणि त्या वर्षी मला नाट्य दर्पणचं बेस्ट कॉमेडियन ऑफ द इयर पण प्राइज मिळाला. म्हणजे कमर्शियल तसं ते पहिलं नाटक म्हणजे असं मोठं झाल्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी गेला माधव कुणीकडे, ते आणखीन हिट झालं. त्याला पण म्हणजे ते ऍक्च्युली परीक्षकांचं चुकीत होतं. मी आणि प्रचंड एकाच कॅटेगरीत हे केलं होतं. ऍक्च्युली प्रशांत हिरो होता, आम्ही दोघांनी कॉमेडियन त्याच्यात हे. तर पण प्राईज मला मिळाला बेस्ट कॉमेडियन ऑफ द इयर. म्हणजे कारण नो डाऊट त्याच्यात पण आमचं माझं आणि प्रशांतची भट्टी एवढी 28 वर्ष नाटक करतोय गेला माझं कोणीकडे. तसं पण तुला मी तो प्रश्न केला की तू मराठी सिनेमात कमी याचं कारण काय सांगतो. काय नोकरी ना, ते नोकरी धरून हे सगळं मी केलेलं आहे. अच्छा, प्रयोग वगैरे सगळे प्रयोग. म्हणजे ते पण कसं आहे म्हणजे आता सांगायला हरकत नाही. नोकरी मी सोडली पण त्या नोकरीचा खूप फायदा झाला. आणि खूपदा काय असायचं कन्सेशन असायचं प्रॅक्टिससाठी क्रिकेटच्या. म्हणजे माझं ऑफिस होतं 11:15 ते 3, त्यामुळे मी दुपारनंतर प्रयोग वगैरे करू शकायचो. ऍट द सेम टाइम मी कधी एकही मॅच चुकवली नाही जॉबला असताना वगैरे. नंतर एज झाल्यावर वगैरे, कारण क्रिकेटचं असं असतं एक सर्टन एज पर्यंत तुम्ही खेळू शकता. कारण खूपदा असं होतं इथून वाटतं पण फिजिकली होत नाही, असा तो प्रकार असतो. पण मी मॅक्झिमम म्हणजे बँकेला पण सर्व्हिस दिली ऍज अ क्रिकेटर. कारण आय जॉईन ॲज अ क्रिकेटर. तर त्यामुळे बँकेला ती मी भरपूर म्हणजे सर्व्हिस दिली. आणि कसं असतं खूपदा तुमची रिलेशन कशी आहेत सगळ्यांबरोबर, इट डिपेंड्स ऑन दॅट. त्यामुळे मला सर्व सहकार्याने पण खूप मदत केली. फार महत्त्वाचं आहे. म्हणजे डिपार्टमेंटमधल्या बायका वगैरे म्हणजे अरे जा तुझी आता बस असेल पुण्याला प्रयोगानं जा थोडं काय खाऊन जा, स्वतःचा डबा वगैरे मला द्यायचे की ते खा वगैरे. म्हणजे असं सगळं लकीली लोक चांगले भेटत गेले. पण त्याला दौरे असायचे तर दौरे असायचे पण त्यावेळी नोकरी म्हणजे मग नंतर शेवटी लॉस ऑफ पे झाल्या. म्हणजे अशा लॉस ऑफ पे की जी स्लीप असते ना त्याची किंमत जास्त असेल. कारण एकदा मला 27 पैसे पगार मिळाला होता. म्हणजे काही नाही, सगळे कट झाले होते त्यामुळे म्हणजे ती स्लीप असते त्याची किंमत जास्त असेल. कॉम्प्युटराइज स्लीप यायची वगैरे. तू पूर्णपणे महाराष्ट्र दौऱ्यावर. आणि आता कसं झालंय आता बघा ना 4-5 दिवसाचे तरी त्यावेळी 15-20 दिवसाचे नाही का जाहिरातीमध्ये आता 15 दिवस मराठवाडा दौरा. राईट एक्झॅक्टली तसं. पण टचवूड की लक की त्याची कृपा आणि सगळ्या सहकार्यांची. म्हणजे अख्ख्या स्टेट बँकेच्या स्टाफला मी धन्यवाद देतो यासाठी. आणि इव्हन मॅनेजमेंट पण सगळ्यांनी सांभाळून घेतलं त्यामुळे हे पॉसिबल झालं. म्हणून तुझा सिनेमा कमी झाला. पण तरी माझ्या आठवणीप्रमाणे तू आणि प्रशांत एक सिनेमा करत होता कोल्हापूरला. तो बनलाच नाही. हो ते तिकडे जातो. पण ऍक्च्युली आहे ना होता आणि सांगायला हरकत नाही ते करताना आम्ही हसत होतो. म्हणजे तो पिक्चर काय आम्हाला माहिती होतं की काय आता काय खरं नाही त्या पिक्चरचं. आणि ते पण आम्ही खूप धमाल केली. कारण त्यात विजय पाटकर, किशोर नानलोसकर, विजय साळवी आणि मी आणि प्रशांत अशी टीम होती आमची. त्यामुळे ऑफ द स्क्रीनच आम्ही जी काय मजा केली आहे ना म्हणजे एक पिकनिकच झाली आमची. पण तसं त्या स्क्रिप्ट मध्ये दम नव्हता. डिरेक्टर पण अगदी नव्हतं, त्याला काही जमत नव्हतं. बरेचसे शॉट तर आम्हीच सगळे करून किंवा विजय पाटकर हे नाही ना आता असं करूया आपण असं करूया असं सगळं ते आहे. तर त्यामुळे काय पिक्चरला तुम्हाला सरळ द्यावे लागतात. आणि त्यावेळी तर सगळं कोल्हापूरला शूटिंग त्या काळात म्हणजे इथे काय व्हायचं त्यामुळे पिक्चर कमी केले. अच्छा, पण असं झालं का की ऑफर आल्या? हो ऑफर आल्या म्हणजे 1-2 केले पण पिक्चर ना. पण नंतर म्हटलं नाही का अगदी जवळच्या पहिलं म्हणजे सचिन पिळगावने कुंकू पिक्चर तो केला. त्याच्यात त्यांनी ठाकूर वगैरे. आणि नंतर लक्षानी बरेचसे मित्र असल्यामुळे त्यामुळे लक्षात दरवेळी मागे लागायचं पण तेव्हा शक्य नव्हतं. म्हणजे कधी असं झालं रोल सांगितलं गेला पण नंतर दुसऱ्याला संधी दिली?
नाही तसं नाही झालं, म्हणजे जे तुझ्या बाबतीत सांगितलं झालं नाही 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 तसं कारण नाही. बऱ्याच जणांच्या किंवा होतं तसं, पण लकीली टचवूड नाही झालं तसं काय. आणि पैसे बुडाले. पैशात तर मराठी तर तुम्हाला माहितीये आज सुद्धा काय वेगळी परिस्थिती नाही, नाही. हा म्हणजे ठराविक ना आता माझ्या स्टँडर्डला किंवा माझ्या बरोबर वगैरे त्यांना वगैरे व्यवस्थित, पण बरी हे नवीन पोरं बिरं वगैरे जेवढे मिळायला पाहिजे तेवढं मिळत नाही फ्रँकली स्पीकिंग. नाटकाला म्हणा, सिरियल म्हणा, म्हणजे या आपल्या क्षेत्रात म्हणजे लक्ष्मी सरस्वती हे आहेच. हो 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 हो, म्हणजे सरस्वती आहे पण लक्ष्मी नाही. हा असं आहे असं आहे ते. काय म्हणजे तुम्ही वाहून घ्यायचं. आणि ते हल्ली कसं झालंय की काही नाही म्हणजे असं बोलू नये कोणाबद्दल वगैरे किंवा काय ज्याचं त्याचं. आता मी असं का बोलू शकतो, मला नोकरी होती त्यामुळे मी वटमध्ये चल मी नाही करणार, आवडला रोल हा मी करीन, मी ऍडजस्ट करीन. पण बाकी सगळ्यांनाच तो चॉईस नसतो ना. काय काय बरेचसे बाहेरून वगैरे आलेले वगैरे राहायचे बिचे बांधे, मग ते भाडं भरायचं, ते सगळं राहायचं, असं ऍडजस्ट करणं. किंवा शिवाजी मंदिरच्या इकडे उभं राहून नुसतं हे वगैरे त्यांना सिरियल बिरियल मिळायला लागल्या. त्यामुळे ते जिकडे 40-50 रुपये दिवसाला मिळायचे वांदे तिकडे 250-300 500 दे आर हॅपी. असं पण झालं थोडंफार. काय काय तर थोडं भलं झालं, पण जे व्हायला पाहिजे ज्या लेवलचं, कारण त्यातले बिचारे बरेच जण चांगले नट पण आहेत ना. असं आहे, पण तसं म्हणावं तसं नाही झालं. म्हणजे आपण अजूनही कलेसाठी कला याच्यातच आहोत का? बरेचसे तरी सॉरी टू से, पण अजूनही तसंच आहे. पण हे असे मोठमोठे आकडे येतात. कसं तुम्हाला सांगतो, कधी कधी आहे ना तुम्हाला डेअरिंग करावं लागतं. स्पष्ट बोलायचं झालं तर जसं आता मराठी नाटक आपलं काय होतं, मराठी नाटक भारतात नंबर 1 आहे. आपली रंगभूमी. दुसरं इज बंगाल, कलकत्ता, आणि मग नंतर यू नेम इट. गुजराती आहे, इतर आहे, तितर आहे, तिथे आहे. पण अजून आपलं सर्वात आपलं तिकीट कमी आहे भारतामध्ये किंवा जगात. कारण काय होतं, बरेचसे बघायला येणारे मध्यमवर्गीय, आणि 500 रुपये जरी ठेवलं, 4 जण येणार तर 2000 रुपये येण्या जाण्याचं खर्च, आणि रात्रीचा शो येतो बाहेर जेवणार. तसं करून ते आपल्याकडे ते तसं म्हणजे त्याप्रमाणे बजेट आखलं जातं ना महिन्याचं, त्यामुळे जास्त वाढवू पण शकत नाही असं. पण ते डेअरिंग केलं अशोक खंडेनी. अशोक खंडेनी पहिल्यांदी 500 रुपये तिकीट ठेवलं. त्याच्यानंतर हळूहळू मराठी वाढवले. पण आधी बघा ना 60 रुपये वगैरे अशा तिकीटात काम केलेलं आहे. तुम्हाला खोटं वाटेल, गडकरीला तर 2 रुपये तिकीट येतं बाल्कनीतलं शेवटच्या मागचं. तिथे अक्षरशः म्हणजे एखादं नाटक चालत नसेल पण एसी मध्ये झोपायला म्हणून लोक यायचे तिकीट काढून, म्हणजे एसी झोपता यायचं. अशी परिस्थिती. आता बरंच सुधारलंय, कारण आधीच्या नटांनी तर आम्ही खूपच लकी. आधीच्या नटाने एसटीनी प्रवास केलाय, बैलगाडीनी प्रवास केलाय, परत एसी नाही, हॉटेल कुठचंही वगैरे असं वगैरे. निदान आता ती तरी सुधारणा झाली आहे सगळं. आणि बाहेरगावीचे आपली रंगमंचाची हो. पण आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र शासनाने बऱ्याच ठिकाणी थिएटर्स वगैरे बांधली आहेत, सगळं हे केलंय. पण त्याही बाबतीत की ज्या प्रायव्हेट लोकांना दिलं ना चालवायला थिएटर, ते चांगल्या स्थितीत आहेत. बाकी बऱ्याचशा थिएटरची वाट लागलेली आहे. म्हणजे ते अजून नीट व्हायला पाहिजे, जशी असायला हवी तसं नाही. म्हणजे अक्षरशः म्हणजे टॉयलेट वगैरे कसं वापरायचं असा प्रश्न पडतो, अशी अवस्था आहे. काही काळावर आता बघा ना रवींद्र नाट्य मंदिर काय झालं होतं, आता ते व्यवस्थित झालंय, आता आणखीन सुंदर होत आहे वगैरे असं. पण ती सगळी काळजी घ्यायला पाहिजे ना. आणि कसं आहे की दरवेळी शासनाला बोलून काय उपयोग नाही ना, तुमची पण काही जबाबदारी वगैरे असं वगैरे, किंवा जे व्यवस्थापन म्हणजे त्या थिएटरचे असतात त्या लोकांनी पण ती जबाबदारी घ्यायला पाहिजे ना. म्हणजे आता असं आहे ना की सगळं हे विसरा, गैरसोयी विसरा आणि तुम्ही प्रयोग करा. तसं करतच आलो आतापर्यंत. पण आता काय काय ठिकाणी खरंच चांगले आहेत, पण काय काय ठिकाणी म्हणावं तसं नाही, अजून खूप सुधारणा व्हायला पाहिजे. मराठी थिएटर पण बघा ना आपल्याकडे. तुम्ही आता सांगा, अख्खी चांगली फॅमिली घेऊन भारत माता हिंद माता कोण जाऊ शकतं का? आता भारत माता नवीन केले, आत्ताच काय होती काय. त्यामुळे किती हे. आणि सर्वात सॉरी टू से दुःख असं आहे की आपलं आपल्या भाषेवर प्रेम नाहीये मराठी माणसाचं. म्हणजे पुष्पा बघायला लोक तयार आहेत, पण मराठी सिनेमा बघा ना, मराठी सिनेमा कुठे चालतात? 100 मधले 2 किंवा 3 चालतात वर्षाला. तुला काय वाटतं काय कारण असेल? थोडंफार एक तर दर्जा, सर्वात महत्वाचं इज क्वालिटी.
कारण आता फक्तच क्वांटिटी आहे असं चाललेलं आहे भरमसाठ की कोणी डिजिटल मेकिंग आल्यामुळे ना संख्या वाढली. कारण आहे तेही कारण आहे. पण खरं काय पिक्चर म्हटलं तुम्ही त्यातले दर्जे स्क्रीन प्ले हा जो प्रकार असतो पटकथा त्याचा जास्त विचारच करत नाही तो. जे महत्वाचं आहे सर्वात. मग बाकी इतर होतं जसं नाटकाला पण आम्ही स्क्रिप्ट महत्वाचं का मानतो. म्हणजे जे बोलतात ना कुठच्याही दगडाला शेंदूर लावून त्याचा देह होत नाही. काहीतरी आकार असावा लागतो आणि मग ते फुलवता येतं ना. तर पण मूळ इज अ स्क्रिप्ट ना किंवा पटकथा ना महत्वाचं. तर असं झालंय त्याच्याकडेच दुर्लक्ष होत चाललंय. अर्थात त्या अनेक कारण आहेत. मुख्य म्हणजे लेखक. जे आधी जे लेखकांची पिढी होती ना मुळात साहित्यिकच होते ना. एक्झॅक्टली. त्यामुळे एवढी सुंदर सुंदर स्क्रिप्ट म्हणजे काय काय तर तुम्हाला सांगतो. आठवणीतलं एक स्क्रिप्ट आहे म्हणजे मधुसूदन कालेलकरांचं होतं. काय मी त्याचं नाव विसरलो. विक्रम गोखलेने डबल रोल केला होता. पेइंग गेस्ट. म्हणजे कुठच्याही हल्लीच्या लेखकांनी नटांनी किंवा दिग्दर्शकांनी ते वाचावं पुस्तक. म्हणजे नटांना दिग्दर्शकाला नेपथ्यकाराला काय वेगळं करायची गरजच नाही. प्रत्येक गोष्ट इव्हन इंटू ब्रॅकेट म्हणजे कंसात लिहिलेलं सुद्धा इथे असं करावं या नटाने इथून इथे जावं इथपासून सगळं लिहिलेलं. म्हणजे कारण ते त्या चौकटीचा विचार करून तसं माध्यमाचा विचार करून म्हणजे प्रत्येक आर्टिस्टला एंट्री एक्झिट मग त्यामध्ये त्याला कपडे बदलायला वेळ वगैरे हा सगळं डोक्यात ठेवून. आता फास्ट फूडचा जमाना आलाय ना. अरे तिकडे गेलो गरम गरम वडा मिळाला चटणी मस्त ती झालं. इट्स लाईक दॅट. आणि 21 पानं लिहिली की एपिसोड होतो एक ना. आणि त्यात कसं आहे तिकडे तुम्ही बँक काउंटर बगीचा बेडरूम रेस्टॉरंट काही लिहा विचार न करता. कारण कसं असतं कुठचंही क्रिएट करता येतो. आता एक बोर्ड लावला 4 टॅक्सी उभ्या बोर्ड केला एअरपोर्ट टॅक्सी स्टँड आणि कॅमेरावरून पॅन करून त्या बोर्डवर आणला झाला क्रिएट ना एअरपोर्ट टॅक्सी स्टँड. हे तुम्ही स्टेजवर कसं दाखवणार ना. बरोबर आहे. स्टेजवर एवढे लोकेशन शक्यच नाही ना. पण त्यासाठी मग विचार करावा लागला ना. सिरियलचं स्क्रिप्ट लिहिताना धडधड धडधड काय काय ठिकाणी तर असं आहे की कोण कोण आहे आज कोण कोण आहे चला त्यांचा सीन लिहा. असे पण प्रकार तर ती क्वालिटी कशी राहणार त्या. एक्झॅक्टली. मग ते होतं मग ते पाटा टाकण्यासारखं झालं. एक्झॅक्टली. किंवा पाणी भरत राहा तसं आहे त्याच्यात वगैरे. पण हे राहणार कुठपर्यंत असं काय आता काय 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 चांगले नवीन नवीन पण येत आहेत वगैरे. पण ते स्कोप मिळायला पाहिजे प्रत्येकाला आणि तसं वगैरे. पण मुख्य नाटकवाल्यांचं पण रणगाणं हेच आहे स्क्रिप्ट नाही चांगलं. पण लेखक आणणार कुठून. आता खूप म्हणजे आता जुनी नाटकं पुन्हा आता तेच चाललंय. आणि कधी कधी आता नाट्य परिषद वगैरे प्रशांत वगैरे असल्यामुळे काय काय ती म्हणजे त्यांचं ते हे ठेवतायत लेखकांसाठी वगैरे की स्पर्धा शिबिर की त्यामुळे काय तयार झाले तर म्हणजे प्रयत्न चालू आहेत नाही असं नाही. पण तरी मुख्य कारण हे लेखकच नाही राहिलं हो. स्क्रिप्टच नाही चांगलं. ज्या माध्यमामध्ये लेखकाला महत्व आहे तोच लेखक हरवलाय. हो एक्झॅक्टली. आणि धिस इज बेसिकली रायटर्स मीडिया ना. नाटक घ्या सिनेमा घ्या कारण ते लिहिण्यातच लेखनिक ताकद पाहिजे ना. पण ऍक्च्युअली काय झालं माहिती ना आता ह्या माध्यमांमध्ये जे येत आहेत ना त्यांना ही मूळ गोष्टच माहिती नाहीये. की सिनेमा लिहायचा असतो नाटक लिहायचं असतो असं एक साधारण एक असं दिसायला लागलेलं आहे. हो तसंच आहे. बरोबर आहे ना. आधी ते काय लेखक होते हो सगळे वगैरे. म्हणजे विवा शिरवाडकर कानेटकर पु ल देशपांडे सर्वात स्वयंभू माझ्या मते तरी नाटककार जयवंत दळवी. यस. एकही अडॉप्शन नाही काही नाही असं वगैरे. ते आता कुठे प्रकार आहे हो. कोण लेखकच नाही राहिले हो. आता आपण त्याच्यावर एक उत्तम म्हणजे आत्रे साहेबांचं वाक्य होतं तुम्हाला जर चांगलं लिहायचं असेल तुम्हाला चांगलं वाचायला पाहिजे. आता कोण वाचतं सांगा आजची पिढी. माझ्यासकट सगळे मोबाईलमध्ये आम्ही अडकलेलो आहोत. खरं आहे अगदी. वाचन बघा ना गेलंच वाचनच नाही. अनेक जणांचे प्रयत्न चालू आहेत की मुलांनी वाचावं वगैरे वगैरे असं वगैरे. पण तरी सुद्धा समाधानाची बाब आता पुण्यामध्ये जे पुस्तकांचा महोत्सव भरलेला त्याच्यामध्ये विक्रमी विक्री झालेली आहे. तेच एक्झॅक्ट. त्यामुळे आता असं वाटायला लागलं की लोक परत वाचतात. शेवटी कसं म्हणतात ना कालचक्र फिरून ते होणारच. म्हणजे आशा त्या आशेवरच आहोत आम्ही पण. कारण मला पण आजच्या डेटला तुम्हाला सांगतो महिन्याला 2 किंवा 3 स्क्रिप्ट येतात वाचायला. आणि ते वाचायला द्यायच्या आधी 1 लाईन ती अतिशय उत्तम सांगितलेली असते हे असं आहे. पण नंतर सारवून ठेवलेलं असतं.
आणि सर्वात तुम्ही आता कोणाचं नाव घेत नाही कारण तेवढा काय मी मोठा वगैरे नाही, पण तुम्ही हिंदीपासून हल्ली ते बरेच पिक्चर बघा, एंड काय करायचा हा घोळच असतो, मग तो कन्फ्युजन. हे त्या स्क्रिप्टमध्ये पण नाटकाचं तसं असतं, एंड कसा करायचं शेवटी गुंडाळून टाकलेलं असतं. हो हो हो, म्हणजे क्लायमॅक्स नाहीये. म्हणजे वन लाईन अतिशय उत्तम सांगतात की असं असं आहे, असं होतं, तसं होतं. मग वाटतं हा जरा काहीतरी वाटतंय, पण वाचायला गेलो 10-15 मिनिटांनी झोप यायला लागली. म्हणजे त्या तुलनेमध्ये दक्षिणेकडचा सिनेमा ज्याला आपण साऊथचा सिनेमा म्हणतो तो मात्र फॉर्मच दिसतोय. त्याचं परत कारण असं आहे, कोणाला नावं नाही ठेवायची, पण तुम्ही साऊथचे कोणी घ्या, प्रत्येकाकडे डिग्री आहे. कोण अमेरिकेला कोर्स करून, कोण लंडनला कोर्स करून आलाय. आपल्याकडे तुम्ही मला अशी नावं घेऊन सांगा की ह्यांनी हे केलंय, ह्यांनी ते केलंय, असं एक तरी आहे का सांगा. हा मोठा फरक आहे. उगाचच नाही ना, दे ऑल आर क्वालिफाईड. प्रत्येक एडिटरनी सुद्धा तिकडे अमेरिकेला लंडनला जाऊन कोर्स केलेला असतो. की आपल्या इकडे FTI वगैरे पण आहेतच, पण असे किती जण आहेत तुम्ही मला सांगा. नाही, आपल्याकडे काय झालं म्हणजे ग्लॅमरचं आकर्षण दिसतंय. हो हो हो, बरोबर आहे. आणि खूपदा असं असतं ना आपल्या, चलो बनाते पिक्चर, असं नाही हो बनत पिक्चर. खरंय. स्टोरी बिरी वगैरे काय आधी तर लोक काय मूर्ख होते का? नाही, बरोबर आहे. एवढा वेळ उगाच घेत नव्हते घेत. मग की त्याच्यावर बसून काम, गाणी सुद्धा आधीची बघा ना, प्रत्येक गाणी आपल्याला तोंडपाठ आहेत आणि ती फ्लो मध्ये यायची ना. आता सगळं ते बदललंय. फक्त आम्ही आशेवरती आहोत, मिळेल चांगलं स्क्रिप्ट, मिळेल चांगलं करूया, असं आहे. आपल्याला आशेवर काय काम करत राहायचं. हो, कर, दुसरं काय पर्याय आहे. तर तुला एक वेगळ्या आठवणीमध्ये येतो कट्टा शिवाजी पार्कचा तुमचा, एक आपला तुमचा बिडू हे होत गेला, तर आता कसं एकदम डिस्टर्ब व्हायला वाटतं. खूप डिस्टर्ब व्हायला होतं. आणि काय तिकडे आहे ना, करमणूक होती नाही. कोणाबद्दल कोणाच्या विरुद्ध हेवे दावे नाहीत, काय नाही. रोज नवीन विषय घेऊन त्याच्यावर टाइमपास करायचा. अच्छा, म्हणजे तेव्हा तर आमची केवढी गँग होती हो कट्ट्यावरती. म्हणजे सुधीर जोशी, रमेश भाटकर, अविनाश खर्शीकर, गिरीश घाणेकर, त्याच्यानंतर अभिजित देसाई, परत धनंजय गोरे, संजय मोने, अजित भुरे, अतुल परचुरे, ही सगळी आमची टीम होती. अभिजित देसाई, ते हे सगळे आम्ही जवळजवळ रोज, म्हणजे ऑफिसला जातो तसे तिकडे जायचो कट्ट्यावर, संध्याकाळचे किंवा कधी सकाळचे, पण हे ठरलेलं असायचं आमचं. आणि मग कधीतरी, आणि तेव्हा आपण कधी ठरायचं आज तिकडे मॅच जाऊया का, म्हणजे नंतर मी, अतुल, संजय वगैरे, रणजी ट्रॉफी आहे उद्या, जाऊया, हो चल जाऊया, अरे आणि BKCतच आहे, चला जाऊया, असं वगैरे. ती कट्ट्याची मजा वेगळीच होती हो काय सगळी. म्हणजे आणि म्हणजे अख्खा दिवस असा फ्रेश आहे. सकाळी भेटलो की चाल, टॉनिक होतं. नंतर संध्याकाळी पण एक बिचारे एक आणि त्यातला एक जणही असा नाही की ज्याची रोज आठवण येत नाही. कारण किस्सेच प्रत्येकाचे एवढे होते ना. सुधीर जोशी म्हणा काय, रमेश भाटकर म्हणा काय, अविनाश म्हणा काय, एक वेगळीच धमाल होती. शिरीष कणेकर. त्याच्यानंतर तिकडे इराण्याकडे जाऊन बसायचो आम्ही सगळे. मला वाटतं जितेंद्र पण भेटला होता ना. हो, जितेंद्र आले होते. हो, विक्रम गोखले पण एकदा आले होते. आणि नेमकं असं झालं की सुधीरनी त्याला अगदी सांगितलं होतं, अरे ये कधी आम्ही सकाळी राऊंड बिंड मारतो मग बसा. आणि बिचारा नेमका सुधीर त्या दिवशी आला होता, उठायला वेळ झाला घरी. विक्रम गोखले आले, खाली गेला, ओ जोशी मॉर्निंग वॉक घेताना उठा. त्यांनी बोंबाबोंब करून त्याला उठवलं होतं. आणि मग आला तेव्हा. आणि मग ते त्यांनी कणेकर रस्त्यातून त्याच्या अंगावर गाडी घातली अशी, म्हणजे घाबरले, एक हुल दिली, घाबरले. आणि मग नंतर आम्ही हॉटेलमध्ये भेटलो. तर कणेकर सहज म्हणाले की बापरे काय घाबरलो होतो, पण एकदा मनात विचारायला मेलो तरी मर्सिडीज खाली मरतोय, हरकत नाही. आणि मग ते टिपिकल गोखल्यांचं वगैरे. आणि मग गोखलेनी नंतर म्हणजे जवळजवळ ते वाक्य 15 वेळा रिपीट केलं. अच्छा, म्हणजे कुठचाही आपला आता म्हणजे असं बोलतोय ना, पण शिरीष मारायला गाडी मर्सिडीज वगैरे हे आवडलं, हसलो. पण ते नंतर परत दुसरा काय विषय, शिरीष मारायला गाडी मर्सिडीज हे आवडलं, हे पकडून घेतलं. ते जवळजवळ 15 वेळा. म्हणजे असा रोज काय ना काहीतरी कुठच्या ना
कुठच्या किस्स्यावर टाइमपास व्हायचा आमचा, म्हणजे सॉलिड टॉनिक होतं. येस, आणि कोणाबद्दल हे कोणाच्या पाठी बोलणं नाही, काही नाही, काही नाही, म्हणजे निखळ करमणूक असा प्रकार होता ती. पण ती माणसं पण वेगळी होती त्या काळातली वेगळी होती. आणि सगळेच म्हणजे त्या क्षेत्रातले नंबर 1 होते ना, म्हणजे प्रत्येकाने ते प्रूव्ह केलं होतं. असं पण नाही की असं वगैरे. गिरीश घाणेकर धमाल माणूस. गिरीश घाणेकर आमचे आपला मित्र चांगला अगदी. विचारा, तो तिकडे मॉर्निंग वॉकला गेला, वांद्र्याला राहायला गेला, मॉर्निंग वॉकला गेला तिकडे. ते पण तुम्हाला सांगतो कसा किस्सा. संध्याकाळी भेटले ते 3-4 जणच होतो आम्ही. गिरीश घाणेकर आले, म्हटलं गिरीश कुठे भेटत नाही. त्यांनी पत्ता सांगितला. अभी मैं उधर है बांद्रा में, पत्ता दिला, मी तिकडे आहे और अभी उधर करते हैं हाउस वार्मिंग, अपना पार्टी करते हैं सगळं बोलला. और वो विजय केंकरेकर बोला था, वो कुछ ड्रिंक बिंक नहीं देता है, कॉफी पिलाएंगे उसको, कॉफी बुलाओ. आणि तुम्हाला खोटं वाटेल, कट टू सकाळी 6:45 सुधीर जोशीचा मला फोन आला, अरे गिरीश गेला. म्हणजे माझ्या 2 मिनिटाचा फोन थरथरायला लागला मला. कारण आदल्या दिवशी एक तर माणूस जवळजवळ महिन्यांनी वगैरे भेटला, कारण त्यावेळी ते अमेरिकेला वगैरे जाऊन आले होते. मुलगा एक अमेरिकेला असतो. तर ते म्हणजे असं की जो माणूस, त्यामुळे आम्ही सगळे घरी पोहोचू तरी शकलो, किंवा नाही तर तोपर्यंत कोणाला ऍड्रेस पण माहिती नव्हता, नवीन ऍड्रेस कुठे गेले. नाही तर आधी कॅटल त्या तिथे राहत होते, तर त्या ते आम्हाला माहिती. कारण 1-2दा गिरीशच्या घरी पण आम्ही सगळी अख्खी टीम गेलेलो होतो. त्याचं होतं ना जीस फिल्म शॉप. हो. त्यामुळे असं पण म्हणजे तो एवढा चटका लावून गेला ना की असं संध्याकाळी भेटतो काय सकाळी सुधीर जोशीचं म्हणून अरे गिरीश गेला. म्हणजे असं ते अभिजितचं पण तसंच झालं ना अनपेक्षितपणे. तेव्हा म्हणजे आजारी वगैरे आम्ही धावलो सगळे बँड्राला त्या तिथे. पण ते काय यंग हो बिचारा, मावशीकडे तो तिकडे. बरोबर. म्हणजे त्याला हॉस्पिटलला घेऊन पण गेले मावशी वगैरे तिथे हॉस्पिटल. म्हणजे पण ते कसं होतं माहिती, गप्पा होता ना, तर गप्पामध्ये आपल्याकडे सगळे विषय निघायचे. म्हणजे नाटक, सिनेमा तर आहे, क्रिकेट वगैरे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे सगळे खवय्ये होते. प्रत्येक जण म्हणजे प्रत्येकाला काहीतरी, हे त्या हॉटेलमध्ये ते मस्त मिळतो, आपण तिकडे जाऊया, की सगळे चालले तिकडे. अरे ती मिसळ आहे ना विनय हेल्थ होमला पण चांगली मिळते गिरगावात, चला तिकडे. असं काहीतरी ठराविक हे काढून असं काही ना काय सगळं असं होतं. आणि शिवाजी बाग दादर म्हणजे खवय्याचं एकदम सगळं. म्हणजे ती गंमतच गेली की असे एक त्यावेळेचे असे किस्से आहेत. एक छोटासा सांगतो किस्सा वगैरे. एकदा असंच ठरलं की दादर क्लब, तेव्हा म्हणजे आधीचा तांबे क्लब. तिथे कसं असायचं, मी सुधीर जोशी की आम्ही कुठच्याच क्लबचे मेंबर नव्हते, पण हजारो मित्र सगळीकडे वगैरे. तर सुधीर जोशी बोलला, विविन्या संध्याकाळी जाऊया कुठेतरी बाहेर. म्हटलं दादर क्लबला जाऊया. कसे जाणार, मेंबर कोण आहे? तर मी म्हटलं आहेत रे आपले, चल ना मी करतो, डोंट वरी. मी जाऊन बसलो आणि सुधीर जोशी बिचारा अतिशय साधा आणि घाबरट माणूस असा एकदम. तर एक माणूस बाजूच्या टेबलवर होता आणि तो आम्हाला खुन्नस देत होता. आणि नेमकं म्हणजे माझी त्याच्याकडे पाठ होती, पण सुधीरचं त्याच्याकडे तोंड होता. आणि तो असं बघतोय, तो सुधीर चल बिचल, हे मेलो आपण मेलो, तो माणूस खुन्नस देतोय. म्हटलं काय नाही रे सुधीर, बस मी आहे ना थोड्याने. अचानक थोड्या बोलला, अरे तो उठला माणूस, अरे इकडे येतोय, बहुतेक इकडे येतोय, मेलो आता. आणि तो माणूस आला जवळ आणि म्हणाला, एक शब्द बोलू नका, काल इलेक्शन होतं क्लबचं, तुम्ही आला नाही तरी मी निवडून आलो. तो त्या क्लबचा, आणि त्या क्लबचं इलेक्शन झालं होतं, त्याला तो उभा होता. आणि ही वॉज अ एक्स कमिशनर, पोलीस कमिशनर. अरे तर त्यामुळे त्यांनी दम दिला की तुम्ही आलात, काही बोलू नका. बरं एनिवे आजची पार्टी माझ्यातर्फे, मी काल निवडून आलो असं. म्हणजे नंतर एवढे हसलो होतो सुधीर आणि मी, कारण मेंबर कोण होतं तर आम्ही कसे वोटिंग करू शकतो. जात होतो असं. पण आता ह्या सगळ्या त्या परिसरामध्ये काय बदल दिसतो एवढ्या वर्षात? बदल म्हणजे आता काय आहे ना, खूप जण बिझी खूप झाले असं झालं. कारण आता सगळीकडे बघा ना, म्हणजे बँकेत आहे ना, फ्रँकली स्पीकिंग त्या काळात जी मजा केली सगळ्यांनी, तर आता शक्यच नाही. प्रत्येकाला म्हणजे काय ना काहीतरी बिझनेस आणलाच पाहिजे, एवढं काम केलं पाहिजे असं वगैरे. म्हणजे हळूहळू ती गंमत निघत चालली हो. म्हणजे सगळेच असे मेकॅनिकल झाले.
जे आम्ही जी गंमत म्हणजे असं नाही की काम नाही करायचं, काम पण करू. हो 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 हो. आणि बऱ्याच ठिकाणी काय असतं, अशा बँकात वगैरे स्पोर्ट्समन वगैरे अनेक ठिकाणी नोकऱ्या करणारे बदनाम असतात, हा. कारण त्यातले 3-4 जणच ते खरंच काम करत नाही. पण बाकीच्या आम्हाला कसं असायचं, 3 पर्यंत जायचंय, हा तर त्याच्यात ते काम उरकायचं. हा बरोबर आहे. त्यामुळे म्हणजे जर एखादं स्पोर्ट्समनची म्हणजे नॉट ओनली क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, बॅडमिंटन, इतर वगैरे एक स्पोर्ट्समनची ब्रांच काढली ना, तर ती जास्त जोरात चालेल. म्हणजे कारण कामं करतात आणि टाइमपास करत करत जे काम होतं त्याला एक वेगळी गंमत असते. होतच काम तसं आहे. आता टेन्शन मध्ये आता बरेच हे सगळे बघतो ना आपण, खूप जणांना म्हणजे हार्ट अटॅक, ते बरेच जण डिप्रेशन मध्ये, जॉब वगैरे वगैरे, ते तसं झालं, ती गंमत निघून गेली. पण ते शिवाजी पार्क एरियामध्ये काय जाणवतं बदल? हा तेच ना, आता ते नाही, पण असं बाकी सांस्कृतिक बदल वगैरे? सांस्कृतिक बदल तसं आहे, पण काय मोबाईलमध्ये पण खूप जण अडकले हो, यंग पिढी. कुठे खेळतात वगैरे जास्त. एक ठराविक क्रिकेट किंवा जे फुटबॉल, हॉकी, हे जे ठराविक गेम आहे, मैदानी खेळ. पण संध्याकाळी जे सायकल चालवणं, आम्ही जे केलंय, भोवरा खेळणं, पतंग उडवणं, ह्या गोष्टी गेल्याच हो सगळ्या. याबद्दल राहिला आठवणीमध्ये, फक्त आठवणीमध्ये राहिलं. दॅट इज मिसिंग म्हणजे. आता तुम्ही बघा ना, एका जमान्यात कांगाली जे क्लब क्रिकेट असतं, त्याला एवढी गर्दी व्हायची ना, कारण शिवाजी पार्क आणि दादर युनियन मॅच असली की गर्दी व्हायचीच व्हायची. कारण शिवाजी पार्कच्या टीम मध्ये विजय मांजरेकर, अजित वाडेकर, रमाकांत देसाई वगैरे असे असायचे, आणि समोरच्या ह्याच्यात दादर युनियन मध्ये वासू परांजपे, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, ऋषी सुरती वगैरे असे सगळे असायचे. म्हणजे आता बघतो तर टेस्ट मॅचला गर्दी नसते हो. त्यावेळी अख्खं मैदान भरून जायचं क्लब क्रिकेट ह्या मॅचेस बघायला. आता ती गंमतच निघून गेली ना सगळं. आणि आता कसं झालं सांगतो बघा ना, आता तुम्ही ह्या पोरांचं बघता क्रिकेट. आमच्या वेळी गायलशीळ हॅरिशीळ शाळेमध्ये, नंतर अंडर 19 सिलेक्ट झालं तर कुचबिहार, आणि अंडर 22 एवढ्याच टुर्नामेंट होत्या, आणि कॉलेजला गेल्यावर युनिव्हर्सिटीला सिलेक्ट झालं होतं. पण आता तुम्ही बघा, अंडर 13, अंडर 14, अंडर 16, अंडर 17, अंडर 19, आणि त्या प्रत्येकाच्या जवळ प्रत्येक पोराला 5 ते 6 मॅच खेळायला मिळतात एका टुर्नामेंटच्या, आणि अशा 4 ते 5 टुर्नामेंट आहेत. म्हणजे ते मुलांचं कसं झालंय माहितीये, एखादा लहान मुलगा आऊट झाला की आपण काय रे आऊट झाला, परवा ती मॅच ना त्याला स्कोर करेल, असा ॲटिट्यूड झालाय सगळ्यांचा. आणि या सिनियरचं पण काय तेच चाललंय बघितलं ना. आणि सो मच मनी कोटीने, म्हणजे सॉरी टू से, हल्ली ते पालक सुद्धा असे कोणी साधे कोच वगैरे त्यांच्याकडे येतात आणि काय सांगतात माहितीये, किती पैसे घ्या पण पोरगा IPL खेळला पाहिजे. आधी सचिन, सुनील वाडकरांपासून काय असायचं, इंडियाला खेळायचं, माझ्या देशासाठी मी खेळणार, भारतासाठी मला खेळायचं. आता ते बदलूनच गेलो. आई वडील मुलाला घेऊन सांगतात हा IPL खेळला पाहिजे, तेवढं बघा, बाकी काय नको आम्हाला, पाहिजे तेवढे पैसे घ्या. आणि आता हळूहळू किती महाग होत चाललंय. मिनिमम बॅट लहान मुलांची सुद्धा 18,000च्या पुढे आहेत किमती. अरे बाप रे. मग बॅटची, एका बॅटची किंमत, काय बॅट तर 1.5 लाखाला 2 लाखाला बॅट्स आहेत. आता ग्रे निकल्स वगैरे आले, तशी व्यवस्थित त्याची बॅग, त्याचं सर्टिफिकेट, हे विलो असं आहे तसं आहे वगैरे, असं बिस. म्हणजे काय अर्थ राहिला नाही. क्रिकेटमध्ये अर्थकारण फारच वाढलं, खूपच वाढलं. चांगले मिळतात पैसे लोकांना. एका जमान्यात म्हणजे अजित वाडेकर वगैरे हे लोकांनी 500 रुपयात टेस्ट खेळले रेल्वेनी वगैरे, आणि धर्मशाळा वगैरे असं वगैरे. आता तसं चांगलं आहे. पण बघा ना, आता कोण मोठे 100 तुम्हाला रणजी ट्रॉफीला पण बघायला मिळेल, एखाद दुसऱ्याचे होतात वर्षात. नाही तर आधीच्या काळात अजित वाडेकर म्हणा, सुनील गावस्कर प्रत्येक मॅचला 100, दिलीप वेंगसरकर म्हणा प्रत्येक मॅचला सेंचुरी असायची. असं कधी आता मला दाखवा लाईनीत एखाद्यानी केलेत 500 वगैरे, गेलेच ते हो. सगळं ती गंमत निघून गेली. जी मजा होती. सुनील गावस्कर का ग्रेट, विदाउट हेल्मेट त्या बॉलर्सनं खेळलं, वेस्ट इंडिजच्या, नॉट अ जोक ना. आणि नुसतं नाही की स्कोर करून एवढं मॅक्झिमम 100 वगैरे त्या काळातले वगैरे कशाला म्हणतात ना. त्यामुळे बरोबर आहे, ती गंमतच गेली हो निघून सगळं वगैरे. तर तुला मी शेवटचा एक असा प्रश्न करतो, विनोदी वीरांना फारसं कोणी सिरियसली घेत नाही.
ते दॅट इज ट्रू. पहिल्यापासून का असा ट्रेंड झाला मला माहिती आहे, पण तुम्हाला माहिती आहे विनोदी भूमिका म्हणजे महत्वाचं काय माहिती आहे ना, की सर्वात सिरियसली केलेला रोल करेक्ट दॅट इज विनोदी. करेक्ट. बर्नार्ड शॉचं वाक्य आहे ना, हा जन्माला आलेल्या मुलाला पण तुम्हाला हसवावं लागतं. हो रडते ते कोडी आपण, हो पण ते हसवणं तेवढं डिफिकल्ट आहे लोकांना. हा आणि आपण बघतो ना, आम्ही लोक का विनोदी, एवढी आजूबाजूला दुःख आहेत, पैसे देऊन लोकांना का रडवा ना, करेक्ट. त्यापेक्षा हसूया ना. म्हणजे हा ते पण एक चांगलं कार्यच आहे ना. हो हो की एक म्हणजे मी अक्षरशः तुम्हाला कोणतं वाटेल, नाटकाच्या आधी प्रार्थना करतो की येणारा प्रेक्षक क्षणभर तरी आपलं दुःख विसरून हसला पाहिजे. हे प्रत्येक प्रयोगाला मी नटेश्वराकडे प्रार्थना करतो की एवढी टेन्शन, एवढी हे काही कमी आहेत का लाईफमध्ये, करेक्ट. त्यापेक्षा हसोवर हसाया करू ना. पण विनोदी वीराला कोणी सिरियसली घेत नाही असं माझं आहे. की विनोद करणं म्हणजे असं लोक समजतं सगळ्यात सोपं कला नाही, पण तेवढं राहिलेलं आहे. पण आणि कधी सोपं नव्हतं ना. कधीच नाही. ते सांगतो का, म्हणून लहान मुलाला पण हसवा लागते टिकी टिकी वगैरे करून, रडते ते आपल्या आप ना. ते इट्स दॅट डिफिकल्ट जॉब. आणि परत कसं आहे, ऑल द टाइम तुम्हाला अलर्ट राहावं लागतं. आणि रंगभूमी बोलल्यावर चान्सच नाही ना. पिक्चरला वगैरे रिटेक आहे, सिरियलला रिटेक आहे, तिकडे रिटेक नाही. म्हणून पण ते क्रिकेटर विचारतात ना, कसं तुम्ही करता वगैरे. म्हटलं काय इझी आहे रे. म्हटलं आम्हाला रिटेक वगैरे आहेत, तिकडे तुम्ही गेलात अख्ख्या स्टेडियम मध्ये जवळजवळ 70,000 वगैरे क्राऊड, त्याच्या पहिल्याच बॉलला कट लागली, आउट झालं, निमूट येऊन बसायचं. तिकडे रिटेक वगैरे काही नाही. दॅट इज द मोस्ट डिफिकल्ट थिंग ना. असं आमचे वाद चालतात एक एक. त्यांना वाटतं आमचं सॉलिड, आम्हाला वाटतं ते सॉलिड आहे. तसं सोपं काहीच नाही. काहीच नाही सोपं, काहीच नाहीये. फक्त माध्यम वेगळे आहे. माध्यम वेगळे वेगळे. येस. तुला मी तुझ्या 2 मराठी चित्रपटांची डिझाईन दाखवतो. ओके. त्याबद्दल तुझ्या नक्कीच काय आठवणी असतील. हा गवाई यार इच्छा, बरोबर. काय आठवण आहे तुझी. हा म्हणजे अगदी छोटा रोल होता, म्हणजे गेस्ट अपीयरन्स होता ऍक्च्युली मी त्याच्यात वगैरे, पण तो पण लोकांना आवडला. विचारलं मी तुला. अगबाई यार इच्छा. त्यामुळे म्हणजे केदार शिंदेचं पिक्चर होता, संजय नार्वेकर वगैरे सगळे होते. पण म्हणजे आणि तो चांगला गाजला पिक्चर वगैरे. आणि पण माझा एवढूसाच रोल होता, पण ते पण लोकांनी एन्जॉय केलं. तुला रिस्पॉन्स मिळाला असेल ना कुठे ना कुठे. हो सगळीकडे. नक्की. नाही म्हणजे त्याच्यात हे असं होतं की ऑफिसला मी स्कूटर घेऊन जातो आणि दरवेळी तो माझ्याबरोबर स्कूटरनी येत असतो. आणि मग ते जुन्या काळातलं दाखवलंय फ्लॅशबॅक वगैरे, तर त्या स्कूटरच्या जागी घोडा दाखवला आणि मग मी घोड्यावर, अशी ती आठवण होती. हा खूप आधी केला होता पिक्चर, त्यामुळे माझा नवरा तुझी बायको. हे पण गेस्ट अपीयरन्सच होता. तुला केदारनी दोन्ही वेळेला गेस्ट अपीयरन्स. पण याची आठवण, त्याची खरं सांगू जास्त नाही काही आठवण. आणि ते हे ऍक्च्युली एक आठवण चांगली आहे, म्हणजे लक्षात असलेलं म्हणजे एक पिक्चर केला होता मी, लक्षात वेळे अलका कुबल, कुमार सोजनी त्यांचं दिग्दर्शन होतं, कमाल माझ्या बायकोची. म्हणजे त्याचं असं होतं की हसत खेळत नाटक मी अशोक सराफावर केलं होतं. तर त्याची असं होतं की माझ्या टाळूला भोक असतं आणि मग नंतर डॉक्टरांनी माझ्यासाठी प्लेट बनवलेली असते. ती प्लेट लावली की मी नीट बोलतो, पण कधी कधी काय काय प्रसंगात ती प्लेट पडते, मग त्याच्यानं तुम्ही म्हणजे असं वगैरे. तर त्या ह्याच्यात ते तसं होतं कॅरेक्टर. आणि त्यामुळे म्हणजे ह्याच्यात पण ती धमाल होती, कारण नाटकामध्ये अशोक सराफांचं नाव होतं मुरली. तर तिकडून फोन येतो मला की फोनवर तुझ्या मुरले आहेत का, तर मी बोलतो कोण मुरली, इथे कुणी नाही मुरली. अशी ती अख्ख्या रोलची गंमत होती. आणि इकडे पण या पद्धतीने. त्या अलका कुबलांचं नाव असतं लक्ष्मी, त्यात पण असं मी असं ते सगळं तो भयंकर गाजला होता. आणि ते करताना एन्जॉय पण केलं. म्हणजे काय काय शॉटला लक्षा कुमार वगैरे खाली बसायचे, म्हणजे कट तेवढ्यासाठी शॉट कट व्हायचा, म्हणजे त्यांना पण अजून कंट्रोल व्हायचा नाही. व्हेरी गुड. असं ते झालं. विजय चव्हाण पण होते त्याच्यात, पद्मा होते, म्हणजे रुही स्वतः रुही बेर्डे होत्या. असं धमाल केली होती तो पिक्चर. एन्जॉय केलं. आता पण रॅपिड फायर घेते. यश गेला माधव कोणीकडे हसत खेळत. कारण काय
हसत खेळापासून करिअर सुरू हा. झाली. पण आवडतं नाटक गेला माधव कुणीकडे. पण तुमचा पहिला प्रयोग काहीतरी असा 4.5 तास वगैरे पावणे झाला. 4 तास शिवाजी मंदिरला. का ते? आणि नाही स्क्रिप्ट तसं मोठं होतं हा त्यामुळे, आणि परत लाफ्टर वगैरे, आणि कल्पनाच नव्हती ना एवढं काय असं होईल वगैरे कसं. हा. आणि तुम्हाला सांगतो म्हणजे जे नाटक नॉर्मली कसं म्हणतात की विनोदी नाटक, हा. हे जरा 5-6 प्रयोग होऊन मग ते जरा सेट पकडेल, होतं. हा. तर पहिल्याच प्रयोगाला झाडून सगळे पत्रकार आले होते. अच्छा हा म्हणजे त्या काळी नावाजलेले सगळे, कमलाकर नाडकर्णी, माधव मनोहर, यू नेम द थिंग, सगळ्या पेपरचे सगळे पत्रकार पहिल्या प्रयोगाला आले होते. अरे व्हेरी गुड. आणि पहिलाच प्रयोग लोकांनी डोक्यावर घेतला. म्हणजे असं झालं, म्हणजे नाटक धरलं त्याला ठरलं म्हणतो. आपण जे म्हणतो ते. आणि पहिल्या प्रयोग म्हणजे आम्हाला कळत पण नव्हतं कधी कधी की का लोक हसतायत, इथपर्यंत परिस्थिती होती. शिवाजी मंदिर की दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह? शिवाजी मंदिर. ऑलवेज. कारण रंगतो जो प्रयोग ना, हा फार थोडी थिएटर्स आहेत तिकडे प्रयोग रंगतो. शिवाजी मंदिर म्हणजे शिवाजी मंदिर, आणि दुसरं भरतनाट्य मंदिर पुन्हा. कारण काय म्हणजे तुम्ही समोरच्या प्रेक्षकाला टाळी देऊ शकता, एवढे जवळ प्रेक्षक आहेत अरे वा. शिवाजी मंदिर किंवा भरतनाट्य मंदिर. त्यामुळे तिकडे जो प्रयोग रंगतो ना, ही काय वेगळीच मजा. नाही तर सुंदर थिएटर म्हणजे बालगंधर्व पुण्याचं, आणि दुसरं कला अकॅडमी गोवा. हा त्याचं पण तुम्हाला कारण सांगतो का, की नाटकाशी संबंधित लोक इन्व्हॉल्ड होते. बालगंधर्वाच्या वेळी पु ल देशपांडे होतं इन्व्हॉल्ड, हो. आणि तिकडे दामू केंकरे, केंकरे, yes. म्हणजे ज्यांना नाटकाची माहिती आहे. त्यामुळे म्हणजे बालगंधर्व जर असं थिएटर असेल माझ्या मते तरी भारतातलं पहिलं, की ज्याला क्राय रूम आहे. क्राय रूम म्हणजे काय, मुलगा रडायला लागला, आई बाहेर जाऊन काचेतून नाटक बघू शकते. नाटक लोकांना त्रास नाही परत, तो मुलगा रडतोय त्याचा, एवढा विचार एखादा नाटकवालाच करू शकतो ना, त्याची माहिती असलेला. इकडे नाच सिनेमा थिएटरला होतं असं. अच्छा, क्राय रूम. अरे वा. हा हा. तर त्यामुळे ते अतिशय सुरक्षित, म्हणजे तिथे पण थोडं डिस्टन्स बालगंधर्व पण खूप रंगतो प्रयोग. पण शिवाजी मंदिर आणि भरतनाट्य मंदिर पुण्याचं काय वेगळीच गंमत. षण्मुखानंद सभागृह की बिर्ला मातोश्री सभागृह? षण्मुखानंद. पण बिर्ला मातोश्री तुझी एक आठवण आहे, मुंबईत दंगल झाली त्यावेळेला, ती सांग ना आठवण. ते असं सांगतो की तो हार्डली 6 डिसेंबरला बाबरी मशीद 92, तर तिकडे आमचा प्रयोग होता. आणि तो पण माझ्या मते वाटतं इन्कम टॅक्स का कुठच्या तरी यांच्यासाठी दिलेला होता. आता तिसरी बेलच्या आधी थिएटर भरलेलं, आणि तिसरी बेल देणार तर थिएटरमध्ये एकही माणूस नाही, की आता काय करायचं असं झालं. आणि 10 मिनिटांनी परत थिएटर पूर्ण भरलं, कारण लोक बाहेर गेले ऐकून की काहीतरी झालंय, दंगल झाली आहे, बाहेर गेले. आणि कळलं खरंच दंगल आहे तर कुठे जाणार, मग त्याच्या नाटक बघूया असं करून येऊन परत ते हाऊसफुल थिएटर. असा झाला प्रयोग. नागपूरचा प्रेक्षक की मडगावचा प्रेक्षक? नागपूर. कारण मडगावला असं आहे की सगळ्या नाटकवाले धसकाच घेतलाय, तिकडे लोक हसत नाहीत. पण म्हणजे पण ते पण कसं आहे सांगतो, हसत नाही म्हणजे आपण जे खळखळून असतं तसं नाही. तिथे म्हणजे हे म्हणजे सॉलिड हसला, परत आत येऊन तुम्हाला रिॲक्शन कशी द्या, कसलं नाटक रे. म्हणजे आता कळे ना की पहिलं केल्यावर नाही आवडलंय का आवडलंय, पण हे त्यांना सॉलिड केलं म्हणजे सॉलिड आवडलेलं नाटक आहे. अच्छा, असं आहे का? आता क्रिकेटचा कसोटी, वनडे की 2020? कसोटी. ऑलवेज. ऑलवेज. ती 5 दिवसाची आणि 1 दिवसाची सुट्टी, आणि त्याच्यात भरपूर गप्पा. आणि आता तर हळूहळू हे कुठे जाणार आहे हे पण सांगितलंय. कारण आता काय काय म्हणजे हे आहेत या, म्हणजे आपण ज्या मसाला मॅच वगैरे बघतो, आधी फॅशन शो वगैरे असतो ग्राउंडवर. हो. म्हणजे आता पुढे काय काय क्रिकेट पण असं पुढे काय काय होणार आहे त्यामुळे कधी टेस्ट क्रिकेटच. कपिल देव यान बोथॅम? कपिल देव आपला आपला. आणि परत आहेच हो फरक. कसं आहे तुम्हाला सांगतो, कपिल देवनी जेव्हा विश्वविक्रम केला ना, म्हणजे मॅक्झिमम विकेट जेव्हा घेतला ना, म्हणजे आता तोडला रिचर्ड सॅडलीचा. यस, करेक्ट. तेव्हा रिचर्ड सॅडलीने स्टेटमेंट दिलं होतं, कपिल देव सारखा जर इंडियन विकेट्सवर मी बॉलिंग टाकली असते तर आता रक्त ओकून मेलो असतो. हा, म्हणजे आपला पाटा विकेट, आपल्या पाटा विकेट. आणि त्याच्यावर कपिल देवनी हे करणं, आणि ते असं कधी कधी अनलकी एवढा की त्याचं रेकॉर्डिंग नाही, अगेन झिम्बाब्वे केलंय ते, कारण तिकडच्या स्ट्राईक होता टेलिव्हिजन वाल्यांचा. नाही तर ती काय इनिंग आहे, 174 त्यांनी केले ते. त्याच्यामुळे आपण वर्ल्ड कप मारला त्या मॅच मुळे. ब्रायन लारा, रिकी पॉन्टिंग? ब्रायन लारा. म्हणजे
कसं आहे स्टाईल आणि हे अट्रॅक्टिव्ह दोन्ही. अट्रॅक्टिव्ह चिकारच. हा फक्त कसं आहे की ब्रायन लाराचं म्हणजे कधी कधी असं वाटतं की आता आउट होईल की काय. रिके पॉन्टिंग तर तसं शेर नव्हतं. लावायची Very out compact. आणि दुसरं तुम्ही बघा की ह्या ऑस्ट्रेलियन्स बघा कधी आहे ना तुम्हाला रन रेट कमी नाही दिसणार. म्हणजे 10ला 2 विकेट गेल्या तर पुढच्या याचा रन रेट चांगला. म्हणजे ते आल्यावर पहिल्यापासूनच टाक टाक चला सिंगल सिंगल असं म्हणजे कॉन्सन्ट्रेट ठेवतात. ते आपल्या म्हणून आपले कधी कधी तेच वांदे होतात ना 10वर एकही रन नाही. अरे काय म्हणजे त्याच्यावरून एक गंमताची सांगतो एक जोक म्हणजे वासू परांजपे हे चांगले असे म्हणजे एक एक वन लाईनर त्यांचे चांगले असायचे. ते एकदा कोणीतरी बोलला चेतन चव्हाण त्यावेळी होता सुनील गावस्कर आणि 100 नव्हते त्याचे कधी वगैरे. तर कोण तरी वासूला म्हणा पण वासू तो विकेटवर उभा राहतो. तो वासू परांजपे म्हटले माझ्या गुरख्याला 100 रुपये देऊ 5 दिवस उभा राहील. इट वॉज लाईक दॅट. आणि त्यांनी एकदा सांगितलं होतं की चेतन कोणीतरी बोला आज चेतनच्या सेंचुरी मारली. ते म्हणाले जर चेतनच्यानी आज 100 केले ना तर मी स्टंप खाईन. आणि चेतन जेव्हा 93 कारण 94ला आउट झाला त्यामुळे तोपर्यंत कुल्फी राहिली होती बाकी स्टंप खाऊन झाला होता. अनिल कुंबळे शेन वॉन कारण अनिल वॉज ॲक्युरेट. पण तो टर्न किंवा तसा तेवढा शार्प गुगली नव्हता. शेनवा फसवायचा. म्हणजे मी तरी अनिल कुंबळेनी एवढे वळवलेत बघितलं नाही. तो टप्प्यावर टाकायचा बरोबर. पण शेनवॉननी काय काय विकेट बघा ना राऊंड लेग वगैरे त्यांनी घेतली. हो हो वेल लेफ्ट केलेलं गुगलीनी बोल्ड झालाय वगैरे असं. म्हणजे एवढे हातभर दोन्ही हे बघितलं. अनिल कुंबळे वॉज ॲक्युरेट नो डाऊट अबाउट इट. त्याच्या पण तेवढ्या विकेट पण म्हणजे जादूगार म्हणतात ना दॅट वॉज शेनवॉन. परत आपल्या विषयाकडे येतो. चित्रपट छोटा पडतो की रंगभूमी. रंगभूमी ऑलवेज. आणि लाईव्ह ना समोरून जे मिळतं ना आणि तुम्हाला ऑलवेज ऑन युअर टोज राहावं लागतो. पिक्चर मध्ये चालते किंवा पिक्चर मध्ये कधी कधी म्हणजे तिन्ही माध्यम डिफिकल्ट आहेत वेगवेगळे प्रत्येकाचे. पण जी थिएटरची गंमत आहे ना ती वेगळीच आहे. सिनेमात पण कसं तुम्हाला अँटिसिपेट करून वगैरे म्हणजे एखाद्याच इकडे हसतील लोक तर तेवढी गॅप घेऊन वगैरे आणि ते अनुभवानी आणि विथ द लॉट ऑफ एक्सपिरियन्स येतं. पण नाटकात तर तसं नाटकात समोरून कळतं ना तुम्हाला. आणि कधी कधी आमचे 3 प्रयोग असतात. पण येणार प्रेक्षक हा फ्रेश असतो ना नवीन. प्रत्येकाचा वेगळा असतो हे असतो. आता गेला माधव कोणीकडे 2000 प्रयोग करून सुद्धा कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी लाफ्टर येतो नवीन. त्यामुळे तुम्हाला ते अलर्ट राहावंच लागतं. सिंगल स्क्रीन मल्टिप्लेक्स की ओटीटी. तो सिंगल स्क्रीन अनुभवलेला आहे. सिटी लाईट आहे प्लाझा. आणि आता ते इव्हन हे आयमॅक्स बीमॅक्स वगैरे एवढे सुंदर झाले ती एक वेगळी मजा येते. स्टार सिटीला तू ते बादल बरका बिजलीला पिक्चर पाहिले ते चिकार मॅटिनी बघितलेले आहेत. त्याची काय आठवण एखादी. हो आहे ना म्हणजे जवळजवळ दर शुक्रवारी वगैरे बघायचं. आणि काय काय पिक्चर असे होते ना की त्यावेळी चालले नाही पण मॅटिनी आता अलबेला सर्वात उत्तम भगवान दादा तो एवढा चालला. मेरा नाम जोकर. हो 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 राज कपूर म्हणजे मॅटिनी. आणि त्यावेळी कॉलेज विलेज मध्ये वगैरे आणि ते बंक करून पिक्चर बघण्यातली मजा वेगळीच होती ना सगळी. आणि देवानंद शम्मी कपूरच्या पण जुने सिनेमे नंतरच बघितले. हो शम्मी कपूरचे पण तिसरी मंजिल. आणि मग ते 2दा-3दा बघून झाल्यावर आधीच सस्पेन्स ओरडायचा आम्ही लोकांच्या शिव्या खायच्या हे सगळं. मी आणि त्याच्याही पेक्षा माझ्यापेक्षा संजय मने अग्रेसर असायचा या सगळ्यांमध्ये. तुझ्याकडे श्री सिनेमा पण होता. हो श्री सिनेमा. श्री सिनेमाचं असं होतं वैशिष्ट्य म्हणजे त्याला जवळजवळ 15 ते 20 ट्रेलर दाखवायचे. अच्छा म्हणजे पिक्चर छोटा असायचं पण हे ट्रेलर एवढं आणि त्यातच म्हणजे मजा यायची. कारण तो श्री जो ऑपरेटर होता तो रात्री जर पिक्चर बघायला गेलो तर कधी काय कट व्हायचं. म्हणजे कधी कधी लोकांनी गन्स ऑफ नॅवरान बघायला गेलेत आणि 10 मिनिटांनी डायरेक्ट तोफा पडतानाच बघितला कारण त्याची लास्ट ट्रेन चुकेल म्हणून मधली रिळ गायब व्हायची. लास्ट ट्रेन नाही तर चुकायची त्या ऑपरेटरची. सिंगल स्क्रीन एन्जॉय केलं. आणि ते आता इव्हन पीव्हीआर बिव्हीआर वगैरे हे वगैरे मजा येते. फॅन्टॅस्टिक रेट्स केलेले आहेत पण एक झोपून बिपून पण पिक्चर बघता येतो ना तुम्हाला थिएटर मध्ये. तुला रिओली एक होतं बरोबर आहे ना. बरोबर रिओली अगदी जवळ होतं अगदी. ते सगळे एक्साइटमेंट. पण तेव्हा खूप लहान होतं आम्ही म्हणजे एवढं पिक्चरला वगैरे. वृत्तपत्र न्यूज चॅनल की डिजिटल म्हणजे सोशल मीडियावरच्या बातम्या.
वृत्तपत्र, कारण लहानपणापासूनची सवयच लागली ना. हा. आता आपण बघा ना, आता माझ्या वयाचे जेवढे आहेत ते सगळे हा. एखाद्या दिवशी पेपर नसतो वर्षातून एकदा वगैरे, चुकचुकायला होतं ना सकाळी उठल्यावर काय करायचं, सवय लागून गेलं. हे खूप सुद्धा सवयीचा असतो ना परिणाम. असं बरोबर आहे. असं. आणि टीव्हीवरच्या बातम्या तर तुम्ही आता बघता, एक बातमी 10 वेळा, त्याचा फॉलोअपच नाही. फॉलोअपच नाही. आणि परत ते म्हणजे आज हे मिळालं ना, आता सध्या सही फालिकात मिळालं ना, चला की त्याच्यावर काही कोणी पॉलिटिकल काही हे बोलतायत, कोणी काही बोलतायत म्हणजे. तर असा हा विनय येडेकर, अरे तो अक्षरशः मनमोकळेपणे आणि खूप खूप छान बोललास अगदी. म्हणजे मला अपेक्षाच होती आणि आपण हे सगळे निमित्त घेतली आणि बरंच काही लोकांना सांगतोय आपण किंवा पोहोचवतोय. तुकडे आला, आमच्या अंधेरीच्या ऑफिसमध्ये आलास आणि मनमोकळेपणे गप्पा केला, त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. हॅशटॅग ठाकूर विचारणार यामध्ये पुढची सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.